अप्रतिम आहे आणि हे टायटल कुठेतरी कोल्हापूरकरांच्या जर पाहायला गेलं तर काळजामध्ये वृत्ताना दिसतंय. नक्कीच आपला भागबला म्हणजे आपलेपणा आणि तोच आपलेपणा कुठेतरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय. हो, चांगला चेंडू आहे. त्यानंतर अलगद हाताने खेळून काढला जातोय. त्या चेंडूला करेक्ट रिझनमध्ये फटका केला गेल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. परंतु बॅकअपसाठी इथे मात्र उत्तम तोडकर जे एक उत्तम क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच जयसिंग पाटीलचा जर पाहायला गेलं तर एक उजवा हात म्हणून देखील ओळखले जातात. नक्कीच एक जयसिंग पाटील आणि उत्तम तोडकर हे समीकरण वेगळं असतं. परंतु ते समीकरण या स्पर्धेमध्ये कुठेतरी विभागलं गेलंय. हो, जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय आणि उत्तम तोडकर यांचं एक समीकरण आहे. उत्तम तोडकर आणि चॅम्पियन. जेव्हा उत्तम तोडकर ज्या संघात आहे तेव्हा तो संघ चॅम्पियन ठरलाय. पाहायचं आहे या स्पर्धेमध्ये देखील तेच चित्र पाहायला भेटेल का? उत्तम तोडकर आणि चॅम्पियन. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. काय गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. जावेद सन्नी या खेळाडूने आपल्या खेळामध्ये जो बदल केलाय तो सॅल्यूट आहे या खेळाडूला. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते जावेद सन्नीच्या माध्यमातून. या 2 वर्षाच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर जावेद सन्नीने जे आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली आहे कमालीची, काबिले तारीफ. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. हो, पुणेसारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जर पाहायला गेलं तर टिंगरी चषक देखील या खेळाडूंच्या माध्यमातून केला गेला होता आणि त्या टिंगरी चषकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती. त्याचबरोबर कोल्हापूर विभागामध्ये तर या खेळाडूचा आत्खंडच आहे. कोल्हापूर म्हणजेच या खेळाडूचा जर पाहायला गेलं तर जलवा कोल्हापूर विभागामध्ये पाहायला भेटल्या. सरनोबतवाडी येथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते जावेद सन्नी आणि 32 इंचाचा कलरफुल टीव्ही देखील घेऊन गेले होते या वर्षीच्या अंगामध्ये. म्हणजेच चांगली कामगिरी जावेद सन्नीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हो, चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी आहे पहा. युवा खेळाडूंनी जर पाहायला गेलं तर हे टप्पे नक्कीच लक्षात ठेवले पाहिजेत. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत पहा. शफल झाले त्यानंतर थोडस बाहेर ठेवला जातोय आणि त्याला पाहायला गेलं तर फलंदाजापासून लांब ठेवला जातोय. लांब ठेवून थोडस बाहेर काढला जातोय. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब टेक्निक आहे. हो, या चेंडूवरती फसवला गेलाय नक्कीच. झेल टिपला जाईल का? नक्की जावेद सनी स्वतः झेल खाली आले आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. गेम असू दे की जावेद सनी, अक्षय आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आपले जे 3 प्रमुख गोलंदाज आहेत संतोष असतील, त्याचबरोबर अक्षय असतील, त्याचबरोबर जावेद सनी आहे आणि याच गोलंदाजीच्या माध्यमातून पहिली 6 षटकं जरूर जे आहेत ती पूर्ण केली जातील. म्हणजे पहिल्या 6 षटकामध्ये जरूर कसोटी असणार आहे आणि त्यानंतर पार्ट टाइम गोलंदाज असतील. म्हणजे कुठेतरी हे जर पाहायला गेलं तर रणजितला देखील थोडंसं सेम राखावं लागेल. हो, चांगला चेंडू आहे, ड्राईव्ह केला आहे. कव्हर ड्राईव्ह देवत्र पाहायला भेटलाय. कॉपी बुक शॉट, क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका. नक्की चांगला फटका आहे. दोन फुल टॉस आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह केला. संयम राखला जातोय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं गेलं याच खेळाडूच्या माध्यमातून संयम राखला गेला आणि जेव्हा गरज होती संघाला तेव्हा मोठे फटके खेळले गेलेत आणि ते तंत्र आजच्या दिवसामध्ये देखील वापरले जात आहे. परंतु या खेळाडूला साथ द्यावी लागेल. सुफियान हे देखील युवा खेळाडू आहेत. हो, चांगला चेंडू आहे. पंच दिशेने फटकेला केल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील दमदार झाले.
तर क्षेत्ररक्षण आतापर्यंत जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर संभूराजेचा तर क्षेत्ररक्षण नक्कीच चांगल्या प्रकारे झाले. मित्रांनो लक्षात ठेवा यशाच्या वाटेवरती फार संघर्ष असल्यामुळे नक्कीच संघर्षाच्या काळामध्ये जर विचार केला तर फक्त आपल्यालाच इथे मात्र संघर्ष करायचा असतो, कारण का यशाच्या शिखरावरती जाताना आपल्याला वाटेकरी खूप असतात आणि या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला स्वतःला इथे मात्र जर पाहायला गेलं तर स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे आणि तीच लढाई इथे मात्र जर पाहायला गेलं तर सुफियान आणि रणजितचा सलगार लढताना दिसत आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर 21 गडाच्या मोबदल्यावरती संघ थोडंसं अडचणीत आहे, परंतु या दोन्ही खेळाडूंना इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. हो, चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर पतला आहे. कुठेतरी संयमाचा बांध फुटलाय आणि त्यानंतर खराब फटका खेळून इथे मात्र माघारी परतले. जेल टिपला घेतला जातोय युवराज पाटील यांच्या माध्यमातून. अप्रतिम जेल इथे. तर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पवनला या मॅच मध्ये की चांगली कामगिरी करावी लागेल. एक पार्टनरशिप महत्वाची आहे, कारण का आपण जर पाहायला गेलं तर महत्वाच्या क्षणामध्ये आहेत, महत्वाच्या यशाच्या उंबरठ्याच्या क्षणावरती आहेत आणि त्या क्षणामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर संघर्ष जरूर करावा लागतोय आणि या संघर्षामधूनच आपल्याला एक चांगलं फळ त्याचा मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला चॅम्पियन व्हायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला संघर्ष जरूर करावा लागेल. नक्कीच हा संघर्ष सध्याच्या घडीला मोठा जरूर आहे, परंतु मोठा संघर्षातूनच मोठा विजय साकारला जातो. आपल्याकडे गोलंदाजी चांगली आहे, म्हणजे 8 षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक 70 प्लस धावा बनवल्या, तर कुठेतरी आपल्या देखील चांगली गोलंदाजी आहे. हो, सुरेख फटका केला गेलाय. अप्रतिम टायमिंग आहे. त्यानंतर 6 धावांची मोहर लागली आहे. अप्रतिम फटका. चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु अप्रतिम ड्राईव्ह पाहायला भेटलाय. एक फटका केलाय, सुरेख फटका आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 6 धावांची मोहर. धावसंख्येचा जर विचार केला तर 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत. फक्त 27 धावा. आता मात्र वेळ आली आहे थोडासा गिर बदलण्याची, कारण का पहिल्या 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या फक्त 27 धावा. 4 गडी देखील गमावलेत आपण आणि म्हणूनच उर्वरित 18 चेंडूमध्ये आपल्याला इथे मात्र कमबॅक करायचं आहे. कमबॅक करावं लागेल उर्वरित 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये कुठेतरी 40 प्लस धावा बनवायला लागतील. 40 प्लस धावा जर झाल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल उभारलं जाईल. नाहीतर अपोजिट संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ही बाब लक्षात घेता आपल्याला एक चांगली रणनीती अवलंबावी लागेल. गतीला थोडंसं वाढवावं लागेल. धावसंख्या धावून पोहोचली आहे 27 धावा 4 गडीच्या मोबदल्यावरती. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 8 बोलले ना, 8 षटकांचा सामना आहे आणि 8 षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवायचे आहेत. 27 धावा बनवल्या गेल्या. कालच्या दिवसामध्ये आपण अप्रतिम कामगिरी केली आहे आणि तीच कामगिरी कुठेतरी लक्षात घेऊन आजच्या मॅच मध्ये देखील या आजच्या महत्वाच्या दिवसामध्ये देखील सुवर्ण क्षणाच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल आणि हा सुवर्ण क्षण आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये टिपायचा आहे आणि त्यासाठी जर पाहायला गेलं तर आज
मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या कोतोलीच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक नक्कीच कोतोली म्हटलं की मोठमोठ्या हो, चांगला चेंडू इथे मित्र पाहायला भेटतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि त्यानंतर जर धावसंख्येचा जर विचार केला तर एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 धावा फलकावरती लागले जात आहेत. नक्कीच आमचे परममित्र आणि साई स्पोर्ट्स कोडोलीचे ओनर ज्यांनी क्रिकेटची सेवा बजावत असताना क्रिकेट खेळत असताना ज्यांनी आपल्या व्यवसायामध्ये देखील वाढ केली असा एक मालेचा सुपरस्टार अरिजित सोरसे हे देखील त्यांची फौज तयार करताना दिसत आहेत. नक्की यानंतर ऍक्शन मध्ये देखील अरिजित सोरसे पाहायला मिळतील. ओहो, फटका खायला गेलाय परंतु फटका फसलाय देखील. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली इथे टिपला जाईल का? कुठेतरी चूक केली आहे. कुठेतरी चूक केली आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि भोगावे लागते 4 धावा. क्षेत्ररक्षण खराब, काही गरज नव्हती. कॉलिंग इथे मात्र महत्वाची होती. खराब कॉलिंग आणि नतीजा 4 धावा. डीजे नक्कीच आयुष्यामध्ये चढ-उतार असणारच मित्रांनो. माणूस लढतो म्हणजे तो हरणार किंवा जिंकणार, परंतु परिस्थितीच्या विपरीत जर काही घडत असेल तर हार मानून खचून जाऊ नका. कारण का जो लढतो तो जिंकतो मित्रांनो. आणि तेच इथे मात्र या मॅच मध्ये लढावं लागेल. कारण का लढणारेच यशाच्या शिखरावरती पोहोचत असतात. चला स्पीडअप करायचंय, वेळ घालवायचा नाहीये. चला स्पीडअप करायचंय. चला वेळ घालवायचा नाहीये, स्पीडअप करायचंय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनलचा सामना देखील खेळायचा आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. धावसंख्येचा जर विचार केला तर 32 धावा फटकावरती लागले जात आहेत. पवनच्या बॅटमध्ये इथे मात्र चांगला फटका केला गेलाय. 3 चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे धावसंख्येला कुठेतरी वाढवण्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. इथे मात्र पवन 3 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या गेल्या आतापर्यंत. रणजित जर पाहायला गेलं तर सावध दाखवत आहेत. रणजित सलगर 5 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. 5 चेंडूमध्ये 5 धावा, परंतु काल जो आपल्याला रणजित पाहायला मिळाला तो आज थोडासा विपरीत आहे. कारण का परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर फटका देखील चांगला केला गेलाय. आखूड डप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर वार चेंडू सीमारेषा पार चौकार. डीजे गेला. ज्यावेळेस संधी देखील जर पाहायला गेलं तर चेंडू खाली जरूर आले होते. काहीतरी घडलं असतं नक्कीच, परंतु इथे मात्र विपरीत घडले. धावसंख्येचा जर विचार केला तर सहज ही धावा फलकावरती लागले जाते. संतोषला आपण पाहतोय थोडस हे षटक महागडे ठरले. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या. या आधीच्या षटकामध्ये 5 धावा खर्च गेल्या होत्या. हो, चांगला चेंडू आहे. वेगा टाकलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी इथे मात्र हुकली. रवीम देसाई थोडस जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती फसताना दिसलेत. फलंदाज देखील फसले आणि त्यानंतर यष्टीरक्षक देखील या चेंडूवरती फसताना दिसले आणि त्यानंतर मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट +1 एकूण 2 धावा. संतोषला इथे मात्र जर पाहायला गेला तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. जो टप्पा त्यांनी पहिल्या षटकामध्ये राखला होता. कारण का आता धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. ज्याप्रमाणे कुंभारा मडग्यांना आकार देतो त्याप्रमाणे आता मात्र फलंदाज देखील धावसंख्येला आकार देताना दिसत आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर 39 धावा या धावफलकामध्ये लगावले जात आहेत. 39 धावा. नक्कीच चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला भेटते. थोडंसं गेअर बदललाय.
हो चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅटची हलकीशी काढा. रनआउटची संधी. हो रनआउटची संधी होती, परंतु या चेंडूवरती रनआउटची संधी इथे मात्र मिस झाली आहे. एकेरी धाव इथे मात्र रिस्क घेतली जाते रणजित आणि त्याचबरोबर पवनच्या माध्यमातून. धावसंख्या 40च्या घरामध्ये 40 धावा धावफलकावरती. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. 8 षटकांचा सामना आहे आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर थोडंसं गेट बदललाय. रणजितला देखील आता मात्र आपला क्लास दाखवावा लागेल. नक्कीच चांगला फटका इथे केला गेला आहे. त्यानंतर उत्तम तोडकर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले. थोडंसं जर पाहायला गेलं तर माने देखील या चेंडूला कलेक्ट करताना दिसते. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये, म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचले 6 षटकाच्या समाप्तीनंतर. 36 चेंडूमध्ये 42 धावा. टार्गेट अप्रतिम असेल. त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, वेळ घालवायचा नाहीये, कारण आपल्याला अजून देखील 3 सामने खेळवायचे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचंय. सहा षटक आणि या 6 षटकामध्ये बनवले गेले आहेत आतापर्यंत 42 धावा, म्हणजेच इथून पुढे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट इतिपत्र सेट करून ठेवलं जाईल हे देखील पाहावं लागेल. मित्रांनो, स्वतःवरती काम करा, कारण जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट हा तुम्ही असाल. नक्कीच मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, स्वतःवरती काम करायचं आहे आणि स्वतःलाच इथे मात्र इम्प्रूव्ह करायचं आहे, स्वतःलाच इथे मात्र पेश करायचं आहे आणि त्यासाठी इथे मात्र संघर्ष करायचा आहे. महत्वाची बाब संघर्ष करायचा आहे. सत्याच्या घडीला धावसंख्येचा जर विचार केला तर 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 6 षटकांचा खेळ संपुष्टात, म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि या 12 चेंडूवरती जरूर आपल्याला संघर्ष पाहायला भेटेल. 12 चेंडूवरती आता मात्र आतषबाजी पाहायला भेटेल आणि ही आतषबाजी करण्यासाठी पवन वाऱ्याच्या वेगाने इथे मात्र धावसंख्येला आकार देताना दिसतोय. 6 चेंडूमध्ये 16 धावा, तर दुसऱ्या बाजूने रणजित सलगर आतापर्यंत स्ट्रगल जरूर करताना दिसत आहेत. रणजित सलगर 6 चेंडूमध्ये 7 धावा. रणजित सलगर थोडस जर पाहायला गेलं तर सावध दाखवले रणजितने. गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम दिंडरली एक्सप्रेस युवराज पाटील. ओहो, पहिला चेंडू वेगात टाकलाय, कमालीचा आहे. थोडस जर पाहायला गेलं तर उंची कमी आहे या चेंडूला, उंची दिली नाहीये, त्यामुळे हा चेंडू जो आहे तो निर्धाव गणला जातोय. फलंदाजाला जी उंची अपेक्षित होती ती उंची इथे मात्र प्राप्त झाली नाहीये आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. युवराज पाटील पेशाने शिक्षक आणि त्यानंतर क्रिकेटवरती देखील प्रभुत्व या खेळाडूचं पाहायला भेटते. हो, या चेंडूवरती नक्कीच पेसचा वापर केलाय आणि त्यानंतर फोर्स केलाय, चेंडूला पाठवलंय सरसीमाच्या बाहेर 6 धावांसाठी. भेटला, परंतु या पेसचा वापर केला, फोर्स केला आणि त्यानंतर 6 धावेसाठी फटका केला गेलाय. धावसंख्या 48 फलकावरती. आता मात्र जर पाहायला गेलं तर थोडस गिर बदलल्या. पवनने जर पाहायला गेलं तर पवन नुसार बॅटिंग केली आहे. वारा, पवन म्हणजे वारा आणि वाऱ्याच्या वेगाने इथे बदल धावसंख्येला आकार दिला जातोय. 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटते.
25 धावांची पार्टनरशिप जवळजवळ 10 चेंडूमध्ये पाहायला भेटली आहे. सगळी बॅटिंग या 10 चेंडूमध्ये 25 अजून देखील बनावे लागतील. उर्वरित 10 चेंडू असतील आपल्याला आणि या 10 चेंडूमध्ये जर 25 प्लस धावा बनवल्या गेल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल उभारलं जाईल. नक्कीच या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. आता मात्र फसवला गेलाय. नक्कीच आता मात्र फसवला गेलाय. पवनला जावं लागेल माघारी. पवन बॅक टू द पेव्हलियन. इजे खेळाडू आणि पैसा आयकॉन प्रमाणे कामगिरी केली जाईल का त्याच्या माध्यमातून संघ थोडंसं अडचणीत आहे. कारण का जर पाहायला गेलं तर स्टार्ट चांगला मिळाला नव्हता आणि त्याचमुळे संख्या रोखली गेली. ओहो काय चेंडू टाकलाय. वेगात टाकलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर संधी होती रनआउटची परंतु संधी इथे मात्र उगताना दिसते. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर थोडस जर पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडूंना थोडीशी दुखापत होताना दिसते. परंतु पुन्हा एकदा लढण्यासाठी दोन्ही खेळाडू सज्ज झालेत. संख्येचा जर विचार केला तर 49 धावा फलकावरती लागले जाते. 49 धावा नक्कीच 49 धावा. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. अजून एक षटक बाकी आहे. परंतु याच षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवरती जर पाहायला गेलं तर रणजित सलगर आज स्ट्राईक वरती जरूर पाहायला भेटेल. रणजितला कुठेतरी आक्रमकता दाखवावी लागेल कारण का संघ थोडंसं अडचणीत आहे. धावा थोडंसं कमी आहेत परंतु या धावा जर बनवायची असेल तर रणजितला देखील चांगला खेळ दाखवावा लागेल. ओहो फटका बसलाय. ओहो फटका जरूर बदला परंतु याच फटक्यामध्ये ताकद देखील आहे आणि त्यामुळे चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. रणजित देखील म्हणतात काल मी होतो त्यापेक्षा मला अधिक चांगलं करायचंय आज आणि तेच इथे मात्र प्रयत्न रणजित सलगरच्या माध्यमातून पाहायला भेटेल. काल प्रदीप के आज त्याहून चांगला खेळ इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू नक्कीच जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा खर्चिणारा असेल कारण का डावेस्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि त्याचमुळे या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावं लागतील. षटकापर्यंत आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या जात आहेत. युवराज पाटील एक चांगली गोलंदाज आहेत परंतु त्याच्यावरती थोडंसं आक्रमण केलं जाते. 2 मोठे फटके जे आहेत ते केले गेलेत. 5 चेंडूमध्ये 13 धावा 1 विकेट जरूर मिळवले गेले. ओहो चेंडू चांगला टाकलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कारण का रणजितला इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी घ्यायची आहे आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकीने धाव घेतली. धावसंख्येचा जर विचार केला तर 7 षटकांचे खेळ संपुष्टात आणि या 7 षटकामध्ये बनवल्या गेल्या तर 57 धावा 5 गड्याच्या मोबदल्यावरती. ठीक आहे. जर विचार केला तर 7 षटकामध्ये बनवले गेले आतापर्यंत 57 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 57 धावा फलकावरती
नक्कीच आता मात्र 6 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणारे हे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवरती गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अशोक चौगुले मॅन फ्रॉम बाजारवाडी एक चांगले गोलंदाज म्हणून यांना देखील ओळखलं जातं. अशोक चौगुले पाहिजे कशा प्रकारे तीव्र गोलंदाजी केली जाईल. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच धावा रोखायचे आहेत. चांगले गोलंदाज आहेत. जर पाहायला गेलं तर हा गोलंदाज आपण सातत्यानं नवा चेंडू हाताळताना आपण या खेळाडूला पाहिलंय. परंतु जर पाहायला गेलं तर काफी सनीने नवा चेंडू हाताळला गेलाय आणि त्यामुळे याच गोलंदाजाला शेवटचे षटक हाताळण्यासाठी ठेवलं गेलंय. हो या चेंडूवरती फटका बसला. चेंडू हवेत आहे परंतु तरी देखील 6 धावा मिळाल्यात. थँक्यू डीजे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 धावा फलकावरती. 5 गाड्यांच्या मोबदल्यावरती 63 धावा. मित्रांनो लक्षात ठेवा लोकांना प्रभावित करणं थांबवा. स्वतःला प्रभावित करा. स्वतःच्या कक्षा रुंद करा. स्वतःला इथे मात्र जर पाहायला गेलं तर स्वतःला जितकं जास्त सर्वोत्तम व्यक्ती बनवता येईल त्यासाठी प्रयत्न करा आणि तेच प्रयत्न जर पाहायला गेला तर रणजित सलगरच्या माध्यमातून देखील केले जात आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर 63 धावा धावसंख्या जर पाहायला गेली तर चांगली पाहायला मिळते कारण का एबीसी स्पोर्ट्स संघ आणि या एबीसी स्पोर्ट्स संघाची जर पाहायला गेले तर गोलंदाजी प्रतिभा आहेत. या संघाकडे जर पाहायला गेलं तर प्रवीण आहेत त्याचबरोबर जयप्रकाश आहेत. ही चांगली गोलंदाजी आहे. रणजित स्वतः आहेत म्हणजेच गोलंदाजी तगडी आहे या संघाची आणि ही तगडी फौज कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करताना दिसत. आजच्या दिवसात जर पाहायला गेलं तर त्यांनी स्वप्न पाहिलंय या समजम ट्रॉफीला आपल्या नावावरती करण्याचं. दोन्ही संघांनी पाहिलंय परंतु स्वप्न कोणाचं तरी एकाच पूर्ण होणार आहे कारण का या मॅच मध्ये कोणता तरी एक संघ हा पराभूत होणार आहे. हो या चेंडूवरती अजून एक वार. चेंडू गेला सीमारेच्या पार. षटकार 6 धावीसाठी. डगआउट मध्ये बॉल घेऊन गेल्यात आपण मगाशी. ते बॉल द्यायचे प्लीज. चेंडू द्यायचे तर मगाशी जे तयार बॉल आहेत ते घेऊन गेलेले खेळाडू प्लीज बॉल द्यायचा कारण का आपल्याकडे बॉल नाही आता.
थँक्यू. मॅचला पुन्हा एकदा थोड्याशा त्रुटी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरुवात होते आहे. नक्कीच पहिल्या 2 चेंडूंवरती अशोक चौगले यांच्यावरती हल्ला केला जातोय, परंतु एक चांगली गोलंदाज आहेत. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. टप्पा अचूक राखावा लागेल, शांत ठेवावं लागेल मेंदूला. खराब आहे, खराब चेंडू आहे. थोडासा धीम्या गतीचा चेंडू आणि त्यानंतर या चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 2 धावीसाठी फटका केला गेला. होते ती म्हणजेच 71 71 धावा फटकामध्ये कुठेतरी आत्मविश्वासाची कमी पाहायला भेटते अशोक चौगुले यांच्या या गोलंदाजीमध्ये. मित्रांनो लक्षात ठेवा, आत्मविश्वास हा आत्मविश्वास ही अद्वितीय संपत्ती आहे आणि हीच संपत्ती कुठेतरी बाळगावी लागेल अशोक चौगुले यांना देखील. अशोक चौगुले गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होताना दिसत. त्यांच्या विरुद्धात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या अशोक चौगुलेने आणि चांगली बॅटिंग इथे तर पाहायला भेटते. रणजित सलगर नक्कीच कोणत्या क्षणी कोणता गिअर टाकत आहे या खेळाडूला, मास्टर माइंड खेळाडूला नक्कीच माहिती आहे. ओहो, पण एकदम मोठा फटका खेळला गेलाय. श्रेक फटका, गॅपने फटका आणि त्यानंतर 4 धावेची मोहर. प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती देखील कुशल होत नाही आणि कुठेतरी आपल्याला कुशल व्यक्ती व्हायचं आहे तर त्यानुसार इथे मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करायची आहे आणि ती सातत्यपूर्ण कामगिरी ही रणजितच्या माध्यमातून पाहायला भेटते. रणजित सलगर काय काय बॅटिंग करतायत आतापर्यंत जर विचार केला तर रणजित सलगर आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 32 धावांवरती घेत आहेत. सुरुवातीला शांत दिसणारा हा चेहरा नक्कीच आता मात्र जर पाहायला गेलं तर खूप शिकारी झालाय. शेवटचे 2 चेंडू असतील आतापर्यंत जर विचार केला तर 18 धावा खर्च केल्या जात आहेत. 4 चेंडूमध्ये 18 धावा. थोडेसे मागणे षटक स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या नक्की झाल्या आहेत. जेवढ्या धावा बनवायच्या होत्या त्या स्लॉगवरच्या षटकामध्ये जरूर आल्या गेल्या आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर 75 75 धावा त्या फलकावरती लागल्या जात आहेत. 75 75 धावा 5 गडीच्या मोबदल्यावरती 75 धावा आहेत. ओहो, या चेंडूवरती मोठा फटका केला गेलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केला गेलाय 2 धावेसाठी. फक्त 27 आणि त्यानंतर उर्वरित जर पाहायला गेलं तर 17 चेंडू मध्ये आल्या आहेत तब्बल 50 धावा. काय बॅटिंग केली आहे, नक्कीच चांगली बॅटिंग इथे तर पाहायला भेटते. गिअर बदललाय रणजित सलगरने आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅट मधून धावा येताना दिसत आहेत. आतापर्यंत 13 चेंडू मध्ये 34 धावा या त्याच्या बॅट मधून आल्या आहेत. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा बनवल्या होत्या या खेळाडूने. त्यानंतर जर पाहायला गेलं तर पवनने जबाबदारी स्वीकारली होती. तो पवन जेव्हा बॅटिंग साठी आले त्यानंतर धावा ज्या आहेत ते बनायला सुरुवात झाली.
पवन माघारी परतले आणि त्यानंतर जबाबदारी घेतली स्वतःच्या खात्यामध्ये रणजित सलगरने आणि त्याच्या बॅट म्हणून जर पाहायला गेलं तर 13 चेंडूमध्ये 34 धावा आल्या. अप्रतिम बॅटिंग पाहायला भेटते. धावसंख्येचा जर विचार केला तर 77 धावा या फटकामध्ये लागले जात आहेत. 77 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्येचा जर विचार केला तर 77 धावा फटकावरती लागले जात आहेत. 5 गडीच्या बोबच्यावरती 77 धावा एक चांगलं टोटल उभारलं गेल्या. आपण पाहतोय स्क्रीनवरती एक चमचमती ट्रॉफी महा KPL पर्वाची ही ट्रॉफी आपण जरूर पाहतोय. नक्कीच चांगलं आयोजन केलं गेलं आहे या महा KPLच्या पर्वामध्ये. अप्रतिम आयोजन. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीचा विचार करून ही स्पर्धा जी आहे एक यशस्वीरित्याकडे वाटचाल करताना दिसते. धावसंख्येचा जर विचार केला तर 77 धावा 5 गडीच्या बोबल्यावरती ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. 77 धावा या धावफलकामध्ये. इथून पुढे जर पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायला जरूर इथे मात्र भाग मोठा फटका जरूर केला गेला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये फटका. सरासरी आहे प्रति षटकामध्ये 10ची. 6 चेंडूमध्ये 10 धावा या सरासरीने आपल्याला बॅटिंग करावी लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपुष्टात नाही. या पहिल्या इनिंग मध्ये एपीसी स्पोर्ट्स संघाने बनवले आहेत तब्बल 79 धावा. 80 धावांचं टार्गेट पाहिजे. या 80 धावा या रोखल्या जातील की बनवल्या जातील तोपर्यंत ऐकूया आपण डीजेचा सुमधुर संगीत. ओ डीजे. उत्तम खेळ करायचा आहे आणि 48 चेंडूमध्ये 80 धावा बनवायचे आहेत आणि रोखायचे देखील. बनवले जातील की रोखल्या जातील हे देखील पाहावं लागेल. जुना बॉल द्यायचा आहे. नक्कीच. थँक्यू. सामन्याला सुरुवात होती. दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होती. दुसरा पाडाव दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होती. नक्कीच आमचे मित्र सचिनजी देशमुख यांचं देखील आगमन झाले. आणि फ्रॉम कळंबा छोटा पॅकेट बडा धमाका यानंतर ऍक्शन मध्ये जरूर पाहायला भेटेल. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघ सज्ज झालेत. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही छोट्या पावलांनी होते आणि ही छोटी छोटी पावलं टाकत मात्र मोठा सक्सेस अचीव करायचा आहे आणि त्यासाठी ते मात्र
दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला संतोष तर दुसऱ्या बाजूला सुधीर माने. ही सलामीची जोडी जी आहे ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 80 धावांचा पाठलाग 48 चेंडूमध्ये करायचा आहे. म्हणजेच प्रति षटकामध्ये बनवायचे आहेत 10 धावा. टार्गेट सोपं आहे. 6 मध्ये 10 बनवायचे. टार्गेट सोपं आहे, परंतु ते टार्गेट अचीव्ह करणं हे थोडंसं कठीण आहे. कारण का जर पाहायला गेलं तर अपोजिट संघाकडे ते सर्राट तिखट मारा करणारे गोलंदाज आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. हो, पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या पट्टी आहे. इथे मात्र जयप्रकाशने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा प्रकाश जरूर पाडलाय. पहिल्या सामन्यापासून एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. कालच्या दिवसामध्ये एक चांगली गोलंदाजी. या संघाचा प्रमुख गोलंदाज, या संघाचा कर्णा म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आणि त्याच्यावरती इतिमधला सुधीर माने जर पाहायला गेलं तर आक्रमकता धारण करताना दिसत पहिल्या चेंडूवरती. नासिंग धावतो, विकेट फटका सजवलाय. सिलेक्ट फटका आहे समोरच्या दिशेने 20 ओव्हर मध्ये फटका केल्यानंतर रणजित सलगार इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना दिसतील. चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र रणजितच्या माध्यमातून झाले. नक्की चांगले क्षेत्ररक्षण झाल्यानंतर धावसंख्या जी आहे ती एकेरी धावांनी पुढे सरसावते. धावसंख्येचा जर विचार केला तर एक धाव म्हणजेच धावसंख्येचा स्त्री गणेश इथे मात्र केलाय. हो, चांगला चेंडू आहे. वेगात टाकलाय. थोडंसं उंची कमी दिली आहे आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. स्ट्रगल करताना दोन्ही फलंदाज जरूर पाहायला भेटायचा. मोठे फटके खेळायचे नाहीये. ज्या प्रकारे रणजित सलगरने आपली इनिंग जी आहे ती बिल्डअप केली होती, त्याच प्रकारे कुठेतरी चित्र जे आहे ते उभं करावं लागेल. नक्कीच रणजित सलगरने जर पाहायला गेलं तर पहिल्या 7 चेंडूमध्ये फक्त 5 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून साकारली गेली होती. शेवटच्या क्षणापर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होता आणि म्हणूनच कुठेतरी एक चांगलं टोटल जे आहे ते संघाने उभं केलंय. हो, चांगला चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये फटकेला खेळायचं होतं. परंतु जिथे खेळायचं होतं तिथे मात्र चेंडू गेला नाहीये. परंतु एकेरीच धाव ही संघाच्या खात्यामध्ये आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 2 धावा याचा फलकावधी. 2 धावा फलकावरती लागले जात आहेत. पहिली षटक प्रगतीपथावरती 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. नक्कीच प्रति षटकामध्ये आपल्याला बनवायचे आहेत. ते म्हणजेच 10 धावा. 10 मध्ये 10 धावा अशी सरासरी आपल्याला गाठत 80 धावांचं लक्ष्य जे आहे ते पाठलाग करायचं आहे. रिव्हर्सचा फटका टायमिंग प्रॉपर आहे. सुरेख फटका आहे. त्यानंतर 6 धावांची मोहर आहे. 6 धावेसाठी फटका. दिलमांगे मोहर. अप्रतिम फटका. चांगला फटका इथे मित्र पाहायला भेटला. अप्रतिम फटका. रिव्हर्सचा फटका आणि त्यानंतर 6 धावेची मोहर. 6 धावेने धावसंख्या 8च्या घरामध्ये. शाळेतील पहिला धडा हा जोडाक्षराने सुरू होत नसला तरी तरी देखील आयुष्यातील पहिला धडा हा जोडाक्षराने सुरुवात होतो. ते म्हणजेच कर्तव्य आणि तेच कर्तव्य सध्याच्या घडीला पार पडताना दिसत आहेत. ते म्हणजेच सुधीर माने त्याच्या पाठपासून एक चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्यानंतर पहिल्या षटकाची सांगता आणि या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात 8 धावा. इजी
बेचे चेंडू 72 धावा. अजून एक लक्ष जर पाहायला गेलं तर खूप मोठ्या धावसंख्या बनवली गेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा बनवायची होती. जर पाहायला गेलं तर सरासरीनुसार बनवायच्या होत्या 10 धावा, म्हणजे कुठेतरी 2 धावा कमी पडल्यात आणि त्या धावा या षटकामध्ये पूर्ण कराव्या लागतील. या षटकामध्ये 12 धावा कुठेतरी बनवाव्या लागतील, तरच आपण जे टोटल जे आहे अचीव करणार आहोत प्रति षटकामध्ये 10 धावा, आणि ते अचीव केलं जाईल. ओहो, या चेंडूवरती शॉर्ट पिच मध्ये चेंडू, या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये खेळल्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला भेटले आहे. साहिल जयस्वालच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. त्यानंतर संख्या जी आहे ती 11च्या घरामध्ये 11 धावा फलकामध्ये लागल्या जात आहेत. धाडस दाखवावं लागतील, धावसंख्या बनवावी लागेल, कारण का ही मॅच महत्वाची आहे, सेमीफायनलची मॅच आहे. डान्सिंग डाउन द विकेट, फटका सजवलाय पुन्हा एकदा साहिल जयस्वालकडे चेंडूला ट्रॅव्हल केला गेला, तोपर्यंत एकेरी धाव संख्या 11 घेताना दिसते. धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 12 धावा फलकावरती, 12 धावा फलकावरती लागले जातात. मित्रांनो लक्षात ठेवा, भित्रे लोक कधीच प्रगती करू शकत नाहीत. धाडसी लोकच आयुष्यामध्ये पुढे जात असतात. धाडस दाखवावं लागेल. मोठी धावसंख्या जरूर उभारली गेली, परंतु ही धावसंख्या अचीव केली जाऊ शकते. हो, फटका तर चांगला खेळला गेलाय, सुरेख फटका आहे, परंतु इथे मात्र जर पाहायला गेला तर हा फटका फसाय देखील आणि जावं लागेल फलंदाज संतोषला बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच उत्तम तोडकर, मॅन फ्रॉम पडळ. ही चांगली बॅटिंग उत्तम तोडकरच्या माध्यमातून कित्येक टुर्नामेंट मध्ये आपण पाहिले. नक्कीच लीग मॅच खेळल्या जातात आणि कोल्हापूर विभागातील
लीग मॅच मध्ये याचा देखील आपण खेळ जरूर पाहत आलोय. वडद संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे आणि ही कामगिरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, कारण का त्यांच्यावरती अतिरिक्त जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी त्यांना इथे मात्र स्वतःच्या खांद्यावरती पेलावी लागेल. चांगला चेंडू आहे, या चेंडूवरती इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन, गोल्डन डकचा शिकार माघारी परतावा लागेल. एक साजेदारी बनवावी लागेल, कारण का संघ अडचणीत आहे. 12 या धावसंख्येवरती 2 गडी गमावले गेलेत. इथे मात्र शंभू राजे स्पोर्ट्सच्या माध्यमातून जो इंसान खुद को पहचान लेता है, दुनिया उसे पहचानने में देरी नहीं लगती. स्वतःला इथे मात्र ओळखावं लागेल या मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला आहे आणि याचबरोबर इथे दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली आहे. 2 षटकाची सांगता आणि 2 षटकामध्ये 2 गडीच्या बोबल्यावरती 12 धावा. ओव्हर टू डीजे. डीजे लागले जात आहे. 2 गडीच्या बोबल्यावरती 12 धावा, म्हणजे इथून पुढे 36 मध्ये 68 धावांची गरज आहे. 36 चेंडू 68 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 36 चेंडू मध्ये 68 धावा. नक्कीच ही मॅच जर पाहायला गेलं तर दोन्ही तुल्यबळ संघांमधील ही मॅच आहे. दोन्ही संघांनी जर पाहायला गेलं तर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे पहिल्या लीग स्टेजच्या मॅच मध्ये आणि त्याचमुळे जरी जर पाहायला गेलं तर एक मोठा संघर्ष जरूर पाहायला भेटेल. अजून देखील आपण जर पाहायला गेलं तर प्रोटेक्शन करू शकत नाहीये, कारण का दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि या दोन्ही संघांकडे मॅच विनिंग पारी खेळणारे खेळाडू आहेत आणि त्याचमुळे जर कुठेतरी पाहायला गेलं तर एका चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाज ट्रॅकवरती दीपक गाडगे नक्कीच एक चांगले गोलंदाज आहेत. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट साठी जर पाहायला गेलं तर यांनी लेदर बॉल क्रिकेट देखील खेळलंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एसटी महामंडळ आणि या एसटी महामंडळासाठी देखील चांगल्या प्रकारे यांनी देखील खेळ केलाय. आणि जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये एक जर पाहायला गेलं तर मानाची स्पर्धा, एअर इंडियाची ही मानाची स्पर्धा असते लेदर बॉल क्रिकेटची आणि त्या स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन राहिले आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ केलाय. असा एक सर्वोत्तम पॅकेज असणारा खेळाडू म्हणजेच इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक गाडगे. पाहिजे कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल दीपक गाडगेच्या माध्यमातून. धावसंख्येचा जर विचार केला तर 12 धावा, 2 गडीच्या बोबल्यावरती 36 मध्ये 68 धावांची गरज आहे. ओहो, फटका चांगला केला गेलाय. फटका चांगला केलाय, परंतु क्षेत्ररक्षक देखील आहेत. जेटीपीला जाईल का? ओहो, जेटीपीला गेलाय, म्हणजे अजून एका फलंदाजाचा खेळ असंपुष्ट झालाय. थँक्यू थँक्यू डीजे. हाथी घोड़े तो तलवारें फौज तो तेरी सारी है,
पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे बारी आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शंभूराजे स्पोर्ट्स संघाचा बेदाद बादशाह म्हणजे जावेद सन्नी. राजा मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा लढण्यासाठी राजाला लढावं लागेल आणि या जंजीरांना इथे मात्र पुन्हा एकदा तोडावं लागेल. संघ अडचणी जरूर आहे, परंतु या अडचणीच्या वेळेत आपल्याला स्वतःवरती विश्वास राखायचा आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती पहिल्या इनिंग मध्ये देखील अशाच प्रकारे थोडीशी स्थिती होती, परंतु तिथून जर पाहायला गेलं तर रणजित सरगरने आपल्या संघाला बाहेर काढलं आणि त्यांची साथ दिली. पवनने देखील एक साथ लढले आणि म्हणूनच एक चांगलं टोटल उभारले गेले. या मॅच मध्ये देखील अक्षयला आणि जावेद सन्नीला लढावं लागेल आणि 35 चेंडूमध्ये असणाऱ्या 68 धावांना कुठेतरी अचीव करावं लागेल. सक्सेस अचीव करायचं आहे तर त्यासाठी लढणं देखील गरजेचं आहे आणि लढताना इथे मात्र आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास जावेद सन्नीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. रिव्हरचा फटका आणि या चेंडूवरती दांडी गोल सक्सेसफुल. हो काय चेंडू टाकलाय. काही असतात आणि या संघाचे हाती गेलाय, वजीर गेलाय आणि राजा देखील गेलाय. आता जर पाहायला गेलं तर चेकमेट झालंय, परंतु प्याद हे देखील महत्वाचं असतं. नक्कीच जेव्हा प्याद एक एक पाऊल पुढे टाकतं तेव्हा ते वजीर बनतं आणि कोणाला तरी प्यादाची भूमिका बजवायला लागेल आणि वजीर व्हावं लागेल. आज संधी आहे ती, आज संधी आहे. संघ अडचणीत आहे आणि त्याच संधीचं सोनं करावं लागेल आणि ते संधीचं सोनं कोणाच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. धावसंख्येचा जर विचार केला तर 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती 12 म्हणजे 12 वाजवले शंभूराजे स्पोर्ट्स संघाचे. परंतु या मॅच मध्ये लढावं लागेल. लढण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, परंतु ती दाखवणं हे देखील गरजेचं आहे. आपल्याला ओळखावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा जग तुम्हाला ओळखतं. आज ओळख या जगाला दाखवायची आहे तर त्यासाठी स्वतःला देखील लढायचं आहे. पाहायचं आहे इथून पुढे येणारे 34 चेंडू आणि या 34 चेंडू मध्ये 68 धावांची अजून देखील गरज आहे. संघ अडचणीत आहे, परंतु या अडचणीच्या वेळेत नवीन फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. विनायक म्हणजे विघ्नहर्ता आलाय. पाहायचंय विघ्न संघावरती आलाय आणि ते विघ्न स्वतःच्या खांद्यावरती घेऊन हरलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. आता मात्र हॅट्रिक चेंडू असेल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एक सर्वोत्तम पॅकेज. ओल्ड इज गोल्ड म्हणजे दीपक गाडगे. ओहो चांगला चेंडू आहे. काय चेंडू टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. ओल्ड इज गोल्ड स्क्रीन वरती पाहतोय एक वेगाचा बेदाद बादशाह 40+ खेळाडू ज्याने कित्येक मैदाना गाजवले, कोल्हापूरचं नेतृत्व केलंय लेदर बॉल क्रिकेट मध्ये. असा एक सर्वोत्तम पॅकेज दीपक गाडगे. धावसंख्या जाऊन पोहोचली 12च्या घरामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 12 धावा. चला यानंतर यायचं आहे जनसेवा स्पोर्ट्स संघ आणि त्याचबरोबर SD स्पोर्ट्स यायचंय. चला आणि यानंतर एक द्वंद्व पाहायला भेटेल. एका बाजूला रोहित कांडेकर तर दुसऱ्या बाजूला अर्जित सोरसे. हे दोन्ही या बेस्ट वर्सेस बेस्ट लढत इथे मात्र पाहायला भेटेल. जनसेवा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे अर्जित सोरसे कंपनी म्हणजे SD स्पोर्ट्स संघ. ज्या जनसेवा स्पोर्ट्स संघाने या मैदानावरती रेकॉर्ड केलाय 36 चेंडूमध्ये 35 धावा ज्या संघाने रोखल्या आहेत तो संघ यानंतर ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला भेटेल. रोहित खांडेकरच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर सागर वरपे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा स्पोर्ट्स संघ हा नक्कीच चांगली कामगिरी करताना दिसेल या संघाने. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्की चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एकेरी धाव जरूर असेल. लेग बाईचा इशारा पंताच्या माध्यमातून आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव म्हणजेच धाव संख्येचा जर विचार केला तर 14 धावा फरकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 14 धावा फरकावरती. म्हणजेच इथून पुढे जर पाहायला गेलं तर 31 चेंडू मध्ये 66 धावा बनवायचे. नक्कीच रणजित सरगर या खेळाडूने संयम राखला.
स्वतःवरती विश्वास ठेवला आणि शेवटच्या क्षणामध्ये या खेळाडूने बनवलेला त्या धावा आणि त्या धावा कुठेतरी प्लस ठरलेत आणि याच कामगिरीच्या जोरावरती जर पाहायला गेलं तर संघ एक मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या घडीला. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर निर्धाव चेंडू आणि याच बरोबर 3 षटकाची सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. चौदा धावा फलकावरती लागल्या जात आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 14 धावा. इथे आता तर अटॅकिंग क्रिकेट खेळायला सुरुवात केली जाते एबीसी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. कारण का त्यांनी प्रमुख गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणलं जात आहे. प्रमुख गोलंदाज जयप्रकाश या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी या खेळाडूंनी केली. 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 14 धावा या फलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती 14 धावा. एकोणतीस चेंडूमध्ये अजून देखील 66 धावांची गरज आहे. 29 चेंडू 66 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 14 बनवले गेलेत. 29 मध्ये 66 अजून देखील बनवायचे आहेत. पाहायचं आहे कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल. हो, या चेंडूवरती वेग धारण केलाय. वेग आहे, अचूकता आहे आणि त्यानंतर निर्धाव चेंडू देखील आहे. निर्धाव चेंडू आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत ते रोखल्या जात आहेत. संघ पूर्णपणे अडचणीत आहे. जावेद सदीवरती पूर्णपणे नजरा होत्या. जावेद सदी बाद झाले. त्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास जो आहे तो कमी पाहायला भेटतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर 15 धावा फलकावरती 4 गाडीच्या मोबदल्यावरती 15 धावा म्हणजेच अजून देखील 27 मध्ये 65 ची गरज आहे. 27 चेंडू 65 धावा अजून देखील बनवायचे आहेत. दिल्ली बहुत दूर आहे. 27 मध्ये 65 अजून देखील बनवायचे 15 बनवले गेले 4 गडीच्या मोबदल्यावरती. ओहो, चांगला चेंडू आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती देखील फटका बसलाय आणि अजून एक शिकार गोलंदाजांनी मिळवल्या. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन.
एसडी स्पोर्ट्स दोन्ही संघांनी यायचं आहे. जनसेवा आणि एसडी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. लास्ट कॉल असेल. जनसेवा आणि एसडी स्पोर्ट्स दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचे. हो हो, नक्कीच चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेला तर फटका देखील चांगला केला गेला. एकेरी 10वी साठी फटका केला गेलाय. नक्कीच कुठेतरी जर पाहायला गेलं तर बॅटिंग ऑर्डर जी आहे ती कुठेतरी चुकीची पाहायला भेटते. कारण का प्रवीण देसाई सारखा एक चांगला फलंदाज कुठेतरी जर पाहायला गेलं तर त्यांना मागे ठेवलं. कुठेतरी रणनीती चुकीची पाहायला मिळते. प्रवीण देसाईचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग या वर्षीच्या अंगामध्ये पाहायला भेटते. कनेरीवाडी इथे झालेली स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली होती. त्यानंतर जर पाहायला गेलं तर अशा मोठमोठ्या स्पर्धा यांनी गाजवल्या आहेत. याच या वर्षीच्या अंगामध्ये एक शतक देखील यांच्या नावावरती राहिले. चांगली बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 14 षटक प्रगती बतावती. 25 मध्ये अजून देखील 64 ची गरज आहे. हो हो, चांगला फटका केला गेलाय. सुरेख फटका कव्हर पॉईंटच्या डोक्यावर या फटक्याला केला गेल्यानंतर तीव्र प्रोटेक्शन दिलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा. नक्कीच 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये अक्षय नीतीपत्र थोडंसं गैर बदललाय. नवसंख्येचा जर विचार केला तर 4 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत. 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. टीजे रोहित खांडेकर चला यायचा आहे. अपोजिट संघाचा कर्णधार आलाय. रोहित खांडेकर चला यायचा आहे. लास्ट कॉल असेल आपल्याला. आपण जर पाहायला गेलं तर शंभराजी स्पोर्ट्स संघाचा थोडासा डगआउट जो आहे तो पाहतोय. निराश आहे हा डगआउट. 24 मध्ये 62 अजून देखील बनवायचे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात 4 षटकामध्ये बनवले गेले आहेत. ते म्हणजेच 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. दोन्ही संघांचा जर विचार केला तर पहिल्या 4 षटकामध्ये दोन्ही संघांची अवस्था थोडीशी बिघड होती. परंतु त्यानंतर उर्वरित षटकामध्ये चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटली होती. आणि ती बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये रणजित सरकारच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. आणि तीच बॅटिंग इथे मात्र कुठेतरी प्रवीण देसाई यांना देखील करावी लागेल. या संघाकडे अजून देखील जर पाहायला गेलं तर या संघाकडे अजून देखील मॅच विनिंग पारी ज्या खेळाडूंनी केली होती. महत्वाच्या मॅच मध्ये क्वार्टर फायनलची मॅच होती आणि त्या मॅच मध्ये युवराज पाटील जे अजून देखील संघामध्ये आहेत. धावसंख्येत जर विचार केला तर धावा किती 18 धावा फलकामध्ये लागले जाते. थोडंसं गेर बदलावं लागेल. कारण का जर पाहायला गेला तर 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 18 धावा आहेत. रणजित सलगर इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हो मोठा फटका खेळायचा होता. प्रवीण देसाईंना देखील या चेंडूने थकवा दिलाय आणि धावा रोखल्या जात आहेत. महत्वाचं षटक आहे. कारण का इथून पुढे जर पाहायला गेलं तर फक्त 22 चेंडू असणार आहेत आणि या 22 चेंडू मध्ये आपल्याला एक मोठं लक्ष अचीव करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला जर पाहायला गेलं तर थोडंसं गेअर बदलावं लागणार आहे. थोडंसं गेअर बदलावं लागेल. हो हो, या चेंडूवरती मोठा फटका केला गेलाय. आता मॅचला कुठेतरी जर पाहायला गेला तर वेगळं वळण आलंय. ट्विस्ट आलाय. षटकार आलाय प्रवीण देसाईच्या बॅटमधून. वार चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार 6 धावा. ठीक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा. आपल्याला प्रेरणा तेव्हाच मिळते जेव्हा नक्कीच अजून एक मोठा फटका केला गेलाय. सुरेख फटका. अजून एक वार जाईल का सीमारेषा पार. फटका तर चांगला केला गेलाय. धावा किती? नक्कीच 6 धावा आल्यात. 6 धावांसाठी फटका केला गेलाय.
ध्येयाची आठवण कुठेतरी झाली आहे आणि त्यानंतर मोठी फटकेबाजी केली जाते. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये यश नक्कीच दोन धावेसाठी फटका खेळला गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. चेंडू जो आहे तो लगेच द्यायचा स्वयंसेवक. चला स्वयंसेवक चेंडू द्यायचा. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32 धावा फलकावरती 5 गाड्यांच्या बोपरल्यावरती या 32 धावा या फलकावरती लागले जात आहेत. आपल्याला यशाची उंची गाठायची आणि त्यासाठी आपल्याला 19 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. 19 चेंडू मध्ये अजून एक 48 धावांची गरज आहे. 19 चेंडू 48 धावा अजून देखील बनवायचे आहेत. बनवल्या गेल्यात 32 धावा. 19 मध्ये 48 अजून देखील बनवायचे आहेत. सलग 3 षटकारांसाठी पिंटू शेठ यांच्याकडून किती 4100 रुपये असतील. सलग 3 षटकारांसाठी 4100 रुपये पिंटू शेठ यांच्या माध्यमातून असतील. सलग 3 षटकार 4100 रुपये घेऊन द्यायचे आहेत. बत्तीस धावा फलकावरती 5 गाडीच्या मोबाईलवरती 32 धावा. ओहो खराब आहे चेंडू खराब आहे. रणजित जर पाहायला गेलं तर थोडस प्रेशर मध्ये पाहायला भेटत कारण त्यांच्या विरोधात 2 मोठे फटके केले गेलेत आणि त्यानंतर कुठेतरी मिस्टर एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील रणजितला. धावसंख्येचा जर विचार केला तर बनवल्या गेल्या 33-19 मध्ये अजून देखील 47 धावांची गरज आहे. 19 चेंडू 47 धावा अजून देखील बनवायचे आहेत. कुठेतरी बॅटिंग ऑर्डर चुकले आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर थोडस ओहो काय चेंडू टाकलाय वेगात टाकलाय. या चेंडूवरती फलंदाज जे आहे ते बीट झालेत. रवीम देसाई बीट झाले. त्यानंतर धावसंख्या रोखली गेली आहेत. 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत 33 धावा. धावसंख्या जर पाहायला गेले तर 33 धावा फलकावरती लागले जात आहेत. 5 गाड्यांच्या बोपल्यावरती या 33 धावा बनवल्या गेल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू मध्ये 47 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. वेगात टाकला चेंडू. हो काय गोलंदाजी पाहायला भेटते दीपक आलेत गोलंदाजीसाठी आणि त्यानंतर एक वेगवान चेंडू त्यांच्या बाजूतून पेश केला जातोय. इतर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि तो अनुभव कुठेतरी पणा लावला जातोय. महत्वाचं षटक असणार आहे. या षटकामध्ये धावा बनवावे लागतील. प्रति षटकामध्ये जर पाहायला गेलं तर सरासरी जी आहे ती वाढत चालली. 15ची सरासरी 15+ सरासरी कुठेतरी गाठावी लागेल. 17 मध्ये अजून देखील 47 धावा आपल्याला बनवायचे आहेत. दोन्ही संघाचा जर विचार केला तुलना केली तर पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या होत्या 27 धावा एबीसी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. याच्यावरती मोठा फटका केला गेला आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर डीप कव्हर पॉइंटला इथे मात्र फटका केल्यानंतर 2 धावीचा फटका इथे मात्र पाहायला भेटलाय. 2 धावा आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच त्याचे 2 आहेत. 35 धावा फलकावरती लागले जातात म्हणजेच अजून देखील 16 मध्ये 45 ची गरज आहे. 16 चेंडू 45 धावा देखील बनवायचे. 16 चेंडू 45 धावा अजून देखील विशाल लक्ष्य.
हो काय चेंडू टाकलाय, वेगात टाकलाय, वेग आहे, अचूकता आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावा जे आहेत ते रोखल्या जात आहेत. कमालीचा चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू जरूर आहे, परंतु इथे रिव्ह्यूचा वापर केला गेला नाहीये. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटला. ओ हो काय चेंडू पाहायला भेटला, स्टंपच्या अगदी जवळून हा चेंडू जो आहे तो ट्रॅव्हल होताना दिसलाय आपल्याला. 35 धावा फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 35 धावा म्हणजेच अजून देखील जर पाहायला गेलं तर येणारे असतील 15 बरोबर आहे, हो झाले ना. 15 मध्ये अजून देखील 45 धावांची गरज आहे. 15 चेंडू 25 धावा म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती आपल्याला 3 धावा जे आहेत ते घ्यावे लागतील. ओहो पुन्हा एकदा एक वेगात टाकला आहे चेंडू आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. अक्षयला इथे मात्र जगलून ठेवलं जाते. अक्षय इथे मात्र थोडस कुठेतरी कॉन्फिडन्स लूज आहे अक्षयचा आणि त्यानंतर त्याचा फायदा जो आहे तो गोलंदाज होताना दिसतोय. 14 मध्ये अजून देखील 45 ची गरज आहे. 14 मध्ये 45 धावा बनवले गेले तर 45 अजून देखील बनवायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर रणजीच्या आलेल्या त्या धावा आणि त्याच धावांनी कुठेतरी वर्चस्व जे आहे ते निर्माण केलंय. रणजितने देखील पहिल्या इनिंग मध्ये 45 धावा बनवल्या गेल्या आणि त्याच धावा कुठेतरी वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. नासिक धाव विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकच धाव. चला जनसेवा स्पोर्ट्स आपल्याला लास्ट कॉल असेल. जनसेवा स्पोर्ट्स आपण लवकर यायचं आहे. जनसेवा नाणेफेक करून घ्यायची आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोर जावं लागेल. हो चांगला चेंडू आहे. त्यानंतर हलक्या हाताने खेळून काढले कारण स्ट्राईक इथे मात्र स्वतःवरती स्वतःकडे ठेवायची आहे आणि त्याचमुळे इथे मात्र एकेरी धावीचा फटका खेळला गेलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर बनवल्या गेल्या 37 धावा अजून देखील 43 धावांची गरज आहे. चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये 43 धावा अजून देखील बनवायचे आहेत. सहा षटकाचा खेळ संपुष्टात 6 मध्ये बनवले गेले आहेत. 37 बनवायचे आहेत. 12 मध्ये 43 12 चेंडू मध्ये अजून देखील 43 धावांची गरज आहे. याचा पवन गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला चेंडू इथे पाहायला भेटतोय. वेगात टाकलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का, नक्कीच थांबवलं गेलाय. एकेरी धाव म्हणजे धाव संख्या धाव पोहोचली ती म्हणजेच टिकवायच्या स्वरूपामध्ये या धावा आहेत. धावा कशा येऊ देत कारण का धावांची गरज आहे आता, नितांत गरज आहे. 11 मध्ये अजून देखील 42 धावा अजून देखील बनवायचे. 11 चेंडू 42 धावा या खेळाडूमध्ये क्षमता आहे. आपण ज्या खेळाडूला स्क्रीनवरती पाहतोय तो म्हणजेच युवराज पाटील. हो चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. नावाप्रमाणेच इथे मात्र वाऱ्याचा वेग या गोलंदाजीमध्ये पाहायला भेटतोय.
धावा ज्या आहेत त्या इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये येत आहेत. एक एक धावे नाही इथे मात्र काम चालणार नाहीये. इथे मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. 39 धावा फलकावरती अजून देखील 10 मध्ये 41 धावा बनवायचे. 10 चेंडू 41 धावा. फुल टॉस आहे परंतु या फुल टॉस वरती लॉस होताना दिसत नाही. स्क्वेअर क्रिजर मध्ये इथे मात्र फटका केला गेलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षण जमदार झाल्या. एकेरी धाव आल्या. धाव संख्या जर पाहायला गेले तर 41 41 धावा सॉरी 40 धावा फलकावरती माफ करा 40 धावा फलकावरती लागले जात आहेत. अजून देखील 9 मध्ये 40 बनवायचे आहेत. 9 चेंडू 40 धावा अजून देखील बनवायचे आहेत. हो वेगा टाकला हा चेंडू. त्यानंतर एकेरीसाठी प्रयत्न जरूर केले जातील. रनआउटची संधी आहे आणि यानंतर यष्टांचा अचूक वेध फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. जावं लागेल इथे मात्र युवराज पाटील यांना. जोडे दिल्ली बहुत दूर है. खराब आहे चेंडू. पुन्हा एकदा टाकावं लागेल. वेग आहे या चेंडूवरती परंतु जर पाहायला गेला तर मिस्टर एक्स्ट्रा उजव्या यष्टीच्या बाहेरचा आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा या संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. 41 41 धावा. 7 मध्ये 39 धावा. 7 मध्ये 39 धावा बनवल्या जाऊ शकतात. फक्त सकारात्मकता हवी. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र एक खूपसुरत चेंडू आणि त्यानंतर षटकाची सांगता पाहायला भेटते आहे. आता मात्र बनवल्या गेल्या आहेत. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा बनवायच्या आहेत. 6 मध्ये 39 धावा. जनसेवा आणि एसडी आणि जनसेवा आता मात्र 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये रोखायचे आहेत 39 धावा. 6 चेंडू 39 धावा. स्ट्राईक वरती आता मात्र अशोक चौगुले. हो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. म्हणजे समीकरण आता मात्र 5 39. 5 चेंडू 39 धावा. एकेचाळीस बनवलेत. 39 बनवायचे फक्त 5 चेंडू आहेत. वेगात टाकलाय त्यानंतर
बॅक टू द बॉलर इथे मात्र फटका केला गेलाय. कार्पेटच्या साह्याने फटका केल्यानंतर एकवीस धाव ही संघाच्या खात्यामध्ये आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त 42 धावा फलकावधी म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. 4 चेंडू 38 धावा म्हणजेच कुठेतरी शंभूराजे स्पोर्ट्सचा संघ पिछाडीवरती पाहायला भेटतोय. आणि याचं कारण एकच आहे ते म्हणजे बॅटिंग ऑर्डर कुठेतरी चुकीची पाहायला भेटते. प्रवीण देसाई असतील त्याचबरोबर युवराज पाटील याच्यामध्ये मॅच फिनिश करण्याची क्षमता आहे आणि त्या फलंदाजांना कुठेतरी मागे ठेवला गेला आणि 30 रणनीती कुठेतरी फसताना दिसते. 21,000 धावा. तीनच बॉल आहेत. तीन बॉलला 21,000 धावा. हो रे. 3 षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकांमध्ये तर पिंटू यांच्या माध्यमातून 21,000 रुपयाचं बक्षीस असेल. आता मात्र हे 21,000 पारितोषिक मिळवलं जाणार नाही कारण की आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये बनवायचे 36 धावा म्हणजेच आता मात्र जर पाहायला गेलं तर एबीसी स्पोर्ट्स संघ हा फायनल मध्ये जवळजवळ प्रवेश करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. नक्कीच एबीसी स्पोर्ट्स संघ पहिल्याच सामन्यापासून चांगली गोलंदाजी करत आलाय आणि गोलंदाजी त्यांची ताकद आहे. कुठेतरी एक बॅलन्सिंग संघ जो आहे तो एबीसी स्पोर्ट्स संघ पाहायला भेटलाय. या संघाकडे कोणतेही मोठे स्टार खेळाडू नाही आहेत परंतु प्रत्येकाने स्टार प्रमाणे कामगिरी केली आहे आणि म्हणूनच चमकताना दिसलाय. ओहो चांगला चेंडू आणि याच बरोबर जर पाहायला गेला तर अजून एक निर्धाव चेंडू आणि याच बरोबर या स्पर्धेतील पहिला फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ मिळालाय. नाव आहे एबीसी स्पोर्ट्स संघ. अप्रतिम कामगिरी केली गेली.